सरकारला दिलेल्या अल्टिमेटमवरती मनोज जरांगे पाटील ठाम आहेत। जरांगेंनी सरकारला 23 तारखेचा अल्टिमेटम दिलाय, तर दुसरीकडे मराठा आरक्षणावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप देखील सुरू झालेत। प्रकाश आंबेडकरांनी एक वेगळाच मुद्दा उपस्थित करत देवेंद्र फडणवीसांवरती गंभीर आरोप केलाय। पाहूयात। आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केला। शरद पवारांनी केला। इतिहास बघा। उपोषणाला कधी लाठीचार्ज झाला नाही, झाला ना। आणि मग उपोषणाच्या स्थळी लाठीचार्ज करणारा महाराष्ट्र जगातला पहिला आहे। कुंभकोणी ॲडिशनल जनरल महाराष्ट्र त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही उभं राहू नका, तो आदेश का दिला याचा असणारा खुलासा जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी करावा। मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केला, पण सरकारमधल्याच एका नेत्याने थेट फडणवीसांच्या खात्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय आणि प्रकाश आंबेडकरांनीही फडणवीसांवर एक गंभीर आरोप केलाय। आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केला। शरद पवारांनी केला। इतिहास बघा। आणि अगदी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याही वेळी आपण सुप्रियाताई सुळेंचं वक्तव्य ऐकलं असेल तर मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाही आहेत का, त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहे असं म्हणून निघून जाणाऱ्या सुप्रियाताई, पण त्यांना कधी द्यायचंच नव्हतं। त्यांना समाजांना झुंजवत ठेवण्यामध्ये जास्त रस आहे। आम्ही देवेंद्र फडणवीस यांना असताना विचारतो की ज्या कुंभकोणी ॲडिशनल जनरल महाराष्ट्र मुंबई हायकोर्टामध्ये किल्ला लढवला आणि आरक्षण मिळवून दिलं, त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही उभं राहू नका असा जो आदेश दिला, तो आदेश का दिला याचा असणारा खुलासा जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी करावा। उपोषणाला कधी लाठीचार्ज झाला नाही, झाला ना। उपोषणावर नाही उठले असते तर थांबून ठेवायला पाहिजे होतं, आणि तिथं जर लाठीचार्ज झाला नसता तर आज तुम्ही जरांगे साहेबाचं नाव घेऊन माझ्याकडे आले नसते। मला वाटतं त्यांनी ही भूमिका बदलायला पाहिजे नव्हती, त्यांनी ते बदलवली आणि त्यांनी हे कबूल केलं पाहिजे का प्रशासनाची सगळ्यात मोठी चूक आहे। आम्ही समजा उपोषण 2 दिवस अधिकही चाललं असतं तर वाईट तर काही झालं नसतं, आणि मग उपोषणाच्या स्थळी लाठीचार्ज करणारा महाराष्ट्र जगातला पहिला आहे। फडणवीसांनी शरद पवारांवर आरोप केले आणि सुप्रिया सुळेंच्याही एका वक्तव्याचा दाखला दिला, त्याला आता सुप्रिया सुळेंनीही उत्तर दिले। त्यांच्याकडे हेडलाईन करायला त्यांना शरद पवारच लागतात, आणि आता इतके 10 वर्ष झालं त्यांचं सरकार केंद्रापासून दिल्लीपर्यंत आहे। आता 10 वर्ष त्यांचं सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे, तरी त्यांना टीकेला शरद पवारच लागतात। मराठा आरक्षणावरून एकीकडे नेत्यांमध्ये असं वागयुद्ध रंगलंय आणि दुसरीकडे जरांगे मात्र उपोषणावर ठाम आहेत। 23 डिसेंबर बीडच्या सभेतून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार, आणि पुढचं आंदोलन कसं आणि किती तारखेला ही तारीख जाहीर केली जाणार। मराठ्यांना 24 डिसेंबरच्या आत ठरल्याप्रमाणे जे लिहून तुम्ही दिले तुमच्या तज्ञांना त्याचप्रमाणे द्यावं, नसता नाविलाज 17चं 23 वर गेले, परंतु घंटा सुद्धा वाढलेला नाही। हे मराठा समाजाने समजून घेणं गरजेचं आहे। सरकारला पण सरकारला 1 घंट्याचाही वेळ दिलेला नाही, 24 डिसेंबर दिलेली। ज्या केसेस झाल्या त्या मागे घेतो म्हणलेले, एकालाही अटक करायची नाही आणि पुरे गुन्हे मागे घ्यायचे ही तुम्हाला आमची विनंती। आणि आता पुन्हा समाजाने ठरवलंय म्हणून 23 तारखेला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे। बैठक घेण्याची आता आवश्यकता नाही। मुख्यमंत्र्यांनी ओबीसीला धक्का न लावता आरक्षण देण्याचं आश्वासन दिलंय आणि जरांगेंनी 23 तारखेचा अल्टिमेटम दिलाय। सरकारचं धोरण स्पष्ट आहे, सरकारची भूमिका स्पष्ट आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे,
कुठल्याही समाजाचं ओबीसीचं इतर समाजाचं आरक्षण कमी न करता या भूमिकेवर सरकार ठाम आहे. आम्हाला माहिती ओबीसी मराठा आम्हाला धक्का लागेल कसा लागता नाही लगेंगा नहीं आम्हाला ओबीसी धक्का लगेगा हमारा खाता है लेडीज से वो ओबीसी बांधवांना गावखेड्यातले आम्ही भाऊ भाऊ एक खरंच सांगतो तुम्हाला मी. काल सरकारच्या शिष्टमंडळानेही जरांगे पाटलांची भेट घेतली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावर सरकार काय भूमिका घेणार, हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री काय बोलणार हेच पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.